आज जरा निवांतच उठलो, शेण वगैरे काढलं, खाया वगैरे टाकलं गुरांना. मग माझं वातावरण बघितलं बाहेर कसं आहे. आज जरा ऊन पडलं होतं, गाडी बी आली ती आपली. म्हणलं आता आपल्याला जायचं आहे. वातावरण बघितलं, ऊन बिन पडलेलं. चला म्हणलं किटली अडकावली आता गाडीला आणि डायरेक्ट गेलो घरी. ही बघितलं तर ही पाईपलाईन फुटलेली पाण्याची. पाईपलाईन जोडत होती तर गडी नुसतं बघत होतं इकडं तिकडं टाकामाका. त्यांना म्हणलं तुम्ही तर हात लावा, त्यांना काय हात नाही लावला तिथं. मग गाडी झाली पंक्चर, पोजा नाही जायचं होतं. मग काय गाडी हवा भरली आणि डायरेक्ट गेलो रानात गेलो. कडवाळ कापायला सुरुवात केली. कडवाळ कापलं, मस्तपैकी चांगलं मोठं कापलं. आता म्हणलं आपल्याला वजं उचलायचं आहे. चला म्हणलं आता जाऊ का टाकलं वजं गाडी खांद्यावर. टाकलं गाडीवर टाकले गेले की गडी बसावला मागे. चला म्हणलं गोट्यावर टाकलं वजं. गेलो याची कॅरेट वाया. गडी म्हणलं आपली कॅरेट वाया ये पटक्या हो लोड आहे जास्त आज. चालतंय म्हणलं आलो म्हणलं आज. मग गेलो, लांब न व्हायची होती ना, जास्त माल होता आज. बघा कसं डिग लागल्यात टमाट्याचा. लोड होता ना त्याला. म्हणलं चला मग आपल्याला व्याज एवढं काय काम नाही. गेलो घरात, आता झालं त्याचं काम. घराकडे गेलो किनवीला आंबा पाहिला. मग काय वातावरण असे चांगलं झालं. भिजत गेलो, गाडीला पळाली नाही आपली. निवांत गेलो मस्तपैकी. गाडी लावली पार्किंगला, गेलो मग आतमध्ये चाललेलो. तर वर्षिक वातावरण बघा कसं झालंय, एक नंबर वातावरण बघा. हां, ढगाळ वातावरण. अक्षी पाऊस बी येत होता झिरी आणि मी होतो गाडाव. बघा कसं दिसते कमान. गेलो आतमध्ये. आईचा वाडा बघा कसा आहे. वरून बघितलं तर बघा गाव कसं छान दिसतं, एकदम सुंदर वातावरण. मग गेलो, आपल्या मारुतीचं तर दर्शन घ्यायच पाहिजे. मग मारुतीचं बी दर्शन घेतलं. चला म्हणलं आता उतरलो खाली गड. बघा वातावरण. गाडी काढली आपली बाहेर, गाडी बी पुजली, निघालो घराकडं.